राम राम मंडळी. भरताच्या वांग्याला बी भरीत बनून बनून कटाळा आला असं नवं. मग त्याचा कटाळा आताच घालवती बघा. पहिल्यांदा त्याला नाऊ माकू घालून त्याचं देठ काढून घ्यायचं. मग त्याचं पाताळ पाताळ काप करून घ्यायचं. मी पाताळ पाताळ म्हणतीया, पण माझं काप उलीस मोठ्याला झालेत बघा. त्याचं काय झालं बघा मंडळी. मी वांग कापाय घेतलं आणि आपली सुरीबाय रुसून बसली. मी नाही कापणार जा म्हणून, पण मी ऐकणाऱ्यातली हाय वय. मी बी जोर लावून वांग्याचं काप करून घेतलं. मग काळा मसाला, मीठ, हळद, जिरे आणि बडीची पूड आणि उलीचं पाणी घेऊन कापाचा नट्टापट्टा करून घेतला. मग प्लेटीमध्ये ज्वारीचं पीठ तुम्हाला आवडत असेल तर झुंक्याचं पीठ घेतलं तरी बी चालतं. या पिठामध्ये वाळलेला कढीपत्ता, कसुरी मेथी, काळा मसाला, चाट मसाला, गरम मसाला, तीळ, चवीपुरतं मीठ समद्यासनी मिसळून वांग्याच्या कापासनी लावून घ्यायचं. मग 5-6 काप गरम तव्यावर ठेवून तेलाची धार ओतून मिनिटभरानं कापासनी कोलाट उड्या मारायला लावायच्या. पुण्यांदा उलीचं त्याल ओतून मिनिटानं कापासनी कोलाट उड्या मारायला लावायच्या. भाजलेलं समद काप प्लेटीमध्ये काढून गरम गरम खाया घ्यायचं. नाहीतर गार झाल्यावर समद काप लुळ पडतात बघा. हे वांग्याचं काप तुम्हाला आवडलं असत्याल तर ठेंग्याचं बटन दाबा.